मानसीने घड्याळाकडे बघितलं. 7 वाजले होते. बाहेर अंधार पडला होता. मानसी तिथून बाहेर आली. प्रथमेश बाहेर टीव्ही बघत होता. मानसीने प्रथमेशला इथेच राहायला सांगितलं. हा अजून एक धक्का मानसीला बसला. मानसी आपल्या खोलीत गेली. समोरचं दृश्य बघून मानसीला धक्का बसला. तिने आपल्या तोंडावर हात दाबून आपला आवाज आवरला. राजेश छताला उलटा लटकत होता. काहीतरी बडबडत होता. त्याचे डोळे बंद होते. मानसीने कपाटात ठेवलेली आपली पर्स घेतली. ती बाहेर आली. तिला काहीतरी आठवलं. मानसीने बेडवर पडलेली राजेशची वही उचलली. त्यात तशीच वेडेवाकडे अक्षरे. खतम कर दो सबको. मानसी घाबरली. तिने घड्याळाकडे बघितलं. जवळपास 7:30 झाले होते. तिने बाजूला पडलेली राजेशची पॅन्ट उचलली आणि त्याचे खिसे चाचपू लागली. खिशातून एक मोठी किल्ली काढून ती धावतच हॉलमध्ये आली. ती परत आपल्या खोलीकडे धावली आणि तिने बाहेरून आपली खोली लॉक केली आणि दारावर बाजूचे टेबल ओढून लावले. तिने प्रथमेशला खुर्चीवरून उठवलं. प्रथम, चल उठ, उठ लवकर, आपल्याला गेलं पाहिजे. प्रथमेशने आपल्या आईकडे बघितलं. ती प्रचंड घाबरली होती. तिचा तो घामाने डबडबलेला चेहरा बघून तो ताडकन उठला आणि आईच्या मागे चालू लागला. मानसी घराच्या बाहेर आली. तिच्या हातात एक मोठा टॉर्च होता. त्या टॉर्चच्या उजेडात ती इकडे तिकडे शोधू लागली. आई, तू तू काय शोधत आहेस? हा प्रश्न मानसीला ऐकूच आला नाही. त्या कोपऱ्यात जाऊन ती कुदळ आणि एक फावडं घेऊन आली. तिने ते आपल्या कारच्या मागच्या सीटवर ठेवले आणि प्रथमेशचा हात पकडून तिने त्याला गाडीत बसवलं. थोडे अंतर ड्राईव्ह केल्यावर ती गेट समोर आली. तिची नजर सारखी आपल्या हातातील घड्याळावर होती. तिकडून प्रथमेश प्रश्नांचा भडीमार करत होता, पण त्याच्याकडे मानसीचे लक्ष नव्हते. मानसीने चावीने गेट उघडले आणि गाडीत बसली, पण आता गाडी स्टार्ट होत नव्हती. त्या शांत वातावरणात तो चावी फिरवल्याचा घरघर आवाज भीतीदायक वाटत होता. बहुतेक कुणीतरी त्यांना इथून बाहेर जाण्यापासून रोखत होतं. मानसी ताडकन उठली. तिने प्रथमेशला हात धरून बाहेर आणलं. त्या टॉर्चच्या उजेडात ते त्या जंगलात बाहेर पडले. मे महिना असल्यामुळे गुडघ्या एवढा पालापाचोळा साठला होता. तो तुडवीत ते दोघं चालत होते. बाहेर काळा कुठ्ठ अंधार होता. प्रथमेश जाम घाबरला होता. तो आईला सारखं प्रश्न विचारत होता, पण मानसी त्याचा हात घट्ट पकडून त्याला ओढून नेत होती. ते पडकं घर थॉमस बंगल्याच्या मागे होतं, पण मानसीला चालायला खूप वेळ लागत होता. मानसीने घड्याळाकडे पाहिले. 8:20. अर्धा तास ते दोघे चालत होते. विशेष म्हणजे गोल फिरून एकाच जागी येत होते. मानसी आणि प्रथमेश अक्षरशः घामाने भिजले होते. 8:30 वाजले. बंगल्यातून कुणीतरी जोरात रडण्याचा आवाज येत होता. ते ओरडणं एकदम राक्षसी होतं. ते पूर्ण जंगल शहरून सोडणार होतं. तो राक्षस जागा होत होता. मानसी परत त्या पालापाचोळ्यात धावत होती. बॅटरीचा प्रकाश फिरवत चारी दिशांना चाचपणी करत होती. अखेर त्या 4 पडक्या भिंती मानसीला दिसल्या. मानसी धावत त्या जागेकडे जाऊ लागली. हाकेच्या अंतरावर असलेल्या त्या जागेकडे जाण्यासाठी त्या दोघांची खूप दमछाक होत होती. अखेर धापा टाकीत मानसी त्या जागेवर पोहोचली. 8:45 झाले होते. बंगल्यातून भयानक ओरडण्याचे आवाज येत होते. मानसी टॉर्चच्या उजेडात ती जागा शोधत होती. 10x15ची ती खोली. नेमकी कोणती जागा असेल जिथे बेहरमला गाडला असेल? हा प्रश्न मानसीला पडला होता. आपल्या आईचं नेमकं काय चालू आहे हे प्रथमेशला अजूनही काही समजत नव्हते. मानसी आपली मान त्या छोट्या जागेत फिरवत होती. मानसीच्या मनाची प्रचंड चलबिचल होत होती. एका ठिकाणी तिची नजर गेली. तिथले छोटे छोटे दगड जमिनीपासून थोड्या अंतरावर हवेत तरंगत होते. मानसीने घड्याळाकडे बघितले. बंगल्यातून अजूनही ती भयानक किंचाळी ऐकू येत होती. आता त्या आवाजाने प्रथमेश खूप घाबरला. मानसीने त्याच्याकडे फावडे दिले. हे बघ प्रथमेश, आपल्याला राजेशला वाचवायला पाहिजे. आता मी तुला सगळं सांगू शकत नाही. इथे उकरायला सुरू कर, घे लवकर. मानसी आणि प्रथमेशने माती उकरायला सुरुवात केली. इतके वर्ष उन्हा पावसाचे हल्ले सहन करूनही ती माती भुसभुशीत होती. अगदी हाताने ओढून काढता येईल इतकी भुसभुशीत. कुणीतरी बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतं. घट्ट झालेल्या मातीला भुसभुशीत करून ते बाहेर येणार होतं. मानसी आणि प्रथमेशने अर्धा खड्डा खणून काढला. मानसीचा घाम त्या मातीत मिसळत होता. तिला राजेशची भीती वाटत होती, कारण तो तिचा राजेश नव्हता. त्याचा सामना तिला महागात पडणार होता, कारण स्वप्नात तिने त्याचे रौद्र रूप बघितले होते. दोघांनी जवळपास 3 फूट खड्डा खणला होता.
मानसीची नजर बंगल्याच्या खिडकीकडे गेली. खिडकीतून राजेश खाली तिच्याकडे एकटक बघत होता. तो जोर जोरात ओरडत होता. खिडकीच्या काचेवर डोकं आपटत होता. मानसीने दरवाजा बाहेरून लॉक केला होता, त्यामुळे तिच्याकडे काही वेळ होता. मानसी जोरात कुदळ चालवत होती. अचानक कसला तरी आवाज आला, एखादी लाकडी फळी फुटल्याचा. मानसी आणि प्रथमेशने त्या फळीवरची माती बाजूला केली. एक मोठा तुकडा तुटून पडला होता. मानसी आणि प्रथमेश खूपच घाबरले. ती लाकडी फेटी फुटताच एक उग्र वास पसरला होता. सर थॉमस यांनी सांगितल्याप्रमाणे बेहरमच्या गळ्यातील ताबीज नष्ट करायचं होतं. मानसी आणि प्रथमेश त्या खड्ड्यात उभे होते. मानसीने आजूबाजूला बघितलं. हाताला आलेला घाम आणि त्यावर लागलेली माती चिखल झाला होता. मानसीने टॉर्च घेतली. आसपास फिरून तिने त्या टॉर्चचा तीव्र प्रकाश त्या तुटलेल्या भागातून आत मारला. तो प्रकाश त्या अंधाऱ्या पेटीत पडताच प्रथमेश जोरात किंचाळला. आत असंख्य विंचू वळवळत होते. सगळी पेटी त्या विंचवांनी भरली होती. मानसी आणि प्रथमेश किंचाळत त्या खड्ड्यातून बाहेर आले. प्रथमेश जोरात किंचाळत होता. मानसीलाही वेदना होत होत्या. असंख्य विंचू त्यांच्या अंगभर चढले होते. प्रथमेशलाही वेदना होत होत्या. त्या अंधाऱ्या खोलीत मानसी टॉर्च फिरवून प्रथमेशच्या अंगावरचे विंचू आपल्या हाताने झाडत होती. प्रथमेशच्या तोंडून आई आई वाचव ग मला अशी आर्त हाक ऐकू येत होती. मानसीच्या अंगावरही प्रचंड डंख बसत होते. इकडे प्रथमेशचा आवाज क्षीण होत होता. तो जवळपास बेशुद्ध होत होता. मानसीला काही सुचत नव्हते. ती आजूबाजूला बघत होती. सगळी जमीन अक्षरशः विंचवांनी काळी भोर दिसत होती. त्या दोघांच्या अंगावर चढाई करणारे विंचू, त्या अंधारात त्यांचे चमकदार डोळे. प्रथमेशचे सगळे अंग अगदी काळभोर दिसत होतं. एखाद्या काळ्या कपड्यात गुंडाळलेल्या देहाप्रमाणे त्याचा देह भासत होता. मानसीचेही डोळे जड होत होते. असंख्य विंचवांचे विष तिच्या शरीरात भिनत होतं. त्या जड डोळ्यांची नजर त्या पर्सवर गेली. त्या पर्सच्या गोल परिघात एकही विंचू फिरकत नव्हता. मानसीला सर थॉमस यांचे शब्द आठवले. त्या पर्समध्ये काहीतरी आहे. मानसी गुडघ्यावर होती. ती हळूहळू सरपटत सरपटत त्या पर्सजवळ आली. थरथरत्या हातांनी तिने ती पर्स उघडली. पर्स उघडताच असंख्य विंचवांनी परत हल्ला सुरू केला. मानसीचे थरथरते हात त्या पर्समध्ये फिरत होते. असंख्य विंचवांच्या डंखांनी तिच्या अंगाची लाहीलाही होत होती. पण एका कोपऱ्यात तिचा तो थरथरता हात जाताच त्या थरथरत्या हाताला थंडावा जाणवला. थरथरता हात अचानक थंड झाला. ते जे काही होतं ते मानसीने ओढून काढलं. ते हातात येताच तिच्या अंगावर डंख करणारे विंचू आवाज करत तडफडून आपलं अंग आखडून मरू लागले. त्यांची भुसभुशीत माती होऊ लागली. मानसीने ते वर उचलून बघितलं. 2 काळे धागे आणि त्या धाग्यात गुंतलेले हनुमानाचे लॉकेट. 2 लॉकेट होते. ते छोटे असले तरी हातात गदा घेऊन उभे असलेले रुद्र मारुती. मानसीला झटकन आठवलं, ही लॉकेट्स त्या साधूबाबांनी तिच्या पर्समध्ये टाकली होती. शेवटी तोच मारुती तिचा रक्षक होता. लहानपणीही आणि आताही त्या शापित बंगल्यात तिला बजरंगाचा विसर पडला होता. आता मानसी अगदी सामान्य झाली. भीतीने तिच्या छातीची होणारी धडधड आता शांत झाली. हे लॉकेट हातात येताच मानसीच्या तोंडातून आपोआप मारुती स्त्रोत बाहेर पडू लागले. अंगात अचानक कसली तरी ऊर्जा संचारली असं तिला भासत होतं. पण पुढच्या क्षणी मानसीला काहीतरी अस्वस्थ वाटू लागलं. डोकं जड होऊ लागलं. तिला उलटी झाली. विंचवांनी तिच्या शरीरात सोडलेलं हिरवं विष तिच्या उलटीतून बाहेर पडलं. मानसी धापा टाकत उभी राहिली. तिने क्षणाचाही वेळ न लावता आपल्या गळ्यात एक लॉकेट अडकवलं आणि दुसरं लॉकेट घेऊन ती प्रथमेशच्या दिशेने जाऊ लागली. ती जवळ जाताच प्रथमेशच्या अंगावरचे विंचू मागे हटू लागले. प्रथमेशचं अंग काळं पडलं होतं. मानसीने दुसरे लॉकेट प्रथमेशच्या गळ्यात बांधलं. सुन्न पडलेलं त्याचं शरीर गरम जाणवू लागलं. पण तो प्रतिसाद देत नव्हता. मानसीच्या तोंडून अखंड मारुती स्त्रोत सुरूच होते. ती त्याच्या डोक्यावरून हात फिरत होती. प्रथम, ए बाळ, उठ उठ, जय बजरंगबली. प्रथमेशचे ओठ सुकले होते तरीही त्यांची हालचाल होत होती. अचानक मानसीला पालापाचोळ्याचा करकर आवाज येत होता. मानसीने प्रथमेशचे डोके जमिनीवर टेकवले. तिने हातात बॅटरी घेतली. बंगल्याच्या खिडकीतून येणारा प्रकाश काही अंशी ते मैदान उजळवत होता. त्याच प्रकाशात एक काळी आकृती हातात तीच मोठी कुऱ्हाड घेऊन येत होती. मानसी त्या पडक्या खोलीच्या बाहेर आली. राजेश आपली मान फिरवत येत होता. आपले दात विचकवत येत होता. त्याचे ते पांढरे शुभ्र दात त्या अंधारात चमकत होते.
ती भली मोठी कुऱ्हाड फिरवत फिरवत राजेश येत होता. मानसीला बघून एका ठराविक अंतरावर तो उभा राहिला. आपले दात दातावर आपटत तो एका भरड्या आवाजात बोलला, माझ्याशी होशियारी, कुणाला जिवंत नाही सोडणार म्या. सगळ्यांचे मुर्दे पाडून ह्या बंगल्याला रक्ताचा अभिषेक घालीन. राजेश लांबूनच ती कुऱ्हाड फिरवत होता. दात विचकत उभा होता. मानसीला प्रथमेशची चिंता होती. राजेशला इथेच रोखणे गरजेचे होते. मानसीने तो टॉर्च जमिनीवर ठेवला होता. त्याचा प्रकाश सगळीकडे पसरला होता. राजेश थोड्या अंतरावर इकडे तिकडे ती कुऱ्हाड फिरवीत उभा होता. मानसी त्याच्याकडे बघत म्हणाली, तू तुझ्याकडे बघ जरा. मुर्दे पाडायच्या गोष्टी करतोस, पण तू आम्हाला स्पर्श पण करू शकत नाही. तुमच्यासारख्या राक्षसांचा कर्दनकाळ माझी रक्षा करतोय. राजेशने आपली कुऱ्हाड घट्ट पकडली. त्या गळ्यातल्या ताबीजावर एवढं उड्या मारत आहेस? ह्याचा जीव घेतल्यावर काय करशील? राजेशची धारधार कुऱ्हाड आपल्याच गळ्यावर होती. मानसीशी बोलताना त्यावरचा दाब वाढत होता. राजेशच्या डोळ्यात एक चीड होती. एक हलकीच रक्ताची धार वाहून त्या कुऱ्हाडीच्या स्टीलच्या पात्यावरून ओघळत होती. राजेशचे ते रक्त बघून मानसी किंचाळली. नाही नाही. दाब वाढवत राजेश परत त्या भरड्या आवाजात बोलला, चल ते ताबीज काढ गळ्यातून, नाहीतर तुझ्या नवऱ्याची मुंडी उडवीन मी. राजेश आपल्या हातातील कुऱ्हाडीचा दाब वाढवत होता. हसत होता. डोळे मोठे करून दात विचकवत मानसीला भीती घालत होता. मानसीने नाईलाजाने आपल्या गळ्यातून ते लॉकेट काढले. चल बाजूला फेकते, फेक लवकर. मानसीने ते लॉकेट बाजूला फेकले. लॉकेट बाजूला पडताच राजेश जोरजोरात हसू लागला. आता त्या राक्षसाला कसलीच भीती नव्हती. मानसी धावण्याचा प्रयत्न करू लागली. मानसी तो पालापाचोळा तुडवीत धावू लागली. पण राजेशने 2 लांब टांगा टाकून तिला पकडलं. राजेशने मागून तिला घट्ट पकडलं. मानसी किंचाळत होती, पण राजेशची पकड मजबूत होती. एका हाताने तिचा गळा घट्ट आवळला. राजेश मानसीचा गळा आवळत होता. मानसी तडफडत होती. तिचा श्वास कोंडत होता. डोळे पांढरे होत होते. तिला तडफडताना बघून राजेश ओरडत होता, म्हारो खजाना कोई नाही छीन सकता. एक राक्षसी हास्य पूर्ण वातावरणात अखंड घुमत होतं. एक असुरी आनंद राजेश लुटत होता. पण पुढच्या क्षणी अचानक ते हसू शांत होऊ लागलं. राजेशच्या हाताची पकड हळूहळू ढिली होऊ लागली. त्याचा हात आणि अंग थरथरू लागलं. मानसी खाली पडली होती. छातीवर हात ठेवून श्वास घेण्याचा प्रयत्न करत होती. इकडे राजेश मात्र तळमळत होता. इकडे मानसी आणि दुसऱ्या बाजूला राजेश. राजेश करत जोरजोरात हातपाय मारत होता. कुणीतरी घट्ट हातपाय पकडावेत आणि त्यातून सुटका करण्यासाठी धडपडावे असा तो तळमळत होता. मानसी मान फिरवून त्याच्याकडे बघत होती. अचानक त्या खोलीतून एक हाक ऐकू आली, आई, ए आई, इकडे ये लवकर. प्रथमेश त्या पडक्या खोलीच्या खिडकीतून मानसीला आवाज देत होता. मानसी आपल्या शरीरातला सगळा जीव एकवटून उभी राहिली. तिने एक नजर राजेशकडे बघितलं. तो अजूनही तडफडत होता. त्याला जागचं हलताही येत नव्हतं. मानसी बाजूला पडलेली कुऱ्हाड उचलून त्या खोलीच्या दिशेने धापा टाकीत चालू लागली. त्या खोलीत जाताच त्या खड्ड्यात असलेल्या लाकडी पेटीतून एक भयानक किर्र आवाज येत होता. मानसीच्या हातात कुऱ्हाड होती. तिच्याकडे बघून प्रथमेश म्हणाला, आई, मी काहीच केलं नाही. माझा हात आपोआप माझ्या गळ्यात असलेल्या लॉकेटकडे गेला आणि मी ते काढून त्या पेटीत फेकलं. मानसी त्या खड्ड्यात उतरली. आपल्या हातातील कुऱ्हाडीने ती त्या कुजलेल्या लाकडी पेटीवर जोरजोरात वार करू लागली. कुजलेली पेटी त्या कुऱ्हाडीच्या काही घावांनी मोडून पडली. समोरचं दृश्य बघून दोघंही जागेवर स्तब्ध झाले. एक अर्धवट सडलेलं प्रेत, त्याच्या गळ्यात एक छोटी कवटी लटकत होती. त्या कवटीवर प्रथमेशने मारुतीचे लॉकेट फेकले होते. त्यामुळे ती कवटी एखाद्या जखमी जीवाप्रमाणे तडफडत होती. त्या कवटीचे 2 मोठे सुळे दात भयानक वाटत होते. जवळपास 90 वर्ष जुनं प्रेत होतं, तरीही फक्त काही भागात सडून जीर्ण झाला होता. त्या छोट्या अमानवी कवटीबरोबर त्या देहाची तडफड सुरू होती. प्रथमेश हातात टॉर्च घेऊन उभा होता. मानसी त्या खड्ड्यात उतरली होती. त्या कवटीचा किर्र आवाज कांठाळ्या उठवत होता. मानसीने ती छोटी कवटी पकडण्याचा प्रयत्न केला, पण ती कवटी तिच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू लागली. एखाद्या छोट्या बाळाची कवटीचा आकार असला तरी त्या कवटीचे सुळे दात तीक्ष्ण होते. त्या कवटीचे लॉकेट करून बेहरम मिरवत होता. त्या लॉकेटच्या दोऱ्यात मारुतीचे लॉकेट अडकले होते. त्या मारुतीच्या लॉकेटच्या दिव्य शक्तीपुढे ती काळी सैतानी ताकद असह्य झाली होती.
त्या छोट्या राक्षसी कवटीचा तो किर्र आवाज. बाहेरून राजेश जीवाच्या आकांताने तडफडत होता. ह्या सगळ्या भयान किंचाळींनी वातावरण भयानक झालं होतं. हळूहळू त्या राक्षसी कवटीचा आवाज क्षीण होऊ लागला. मानसीने कुऱ्हाड उचलली आणि एक जोराचा घाव त्या कवटीच्या वर केला. रक्ताची एक काळी धार तिच्या हातावर उमटली. तिने परत जोराचा वार त्या कवटीवर केला. अगदी त्वेषाने ती वार करत त्या अशक्त कवटीचा चेंदामेंदा करत होती. काळं रक्त उडत होतं. सगळा राग तो ती आपल्या सपासप वारातून काढत होती. अखेर तो किर्र आवाज शांत झाला. तशी मानसीने ती कुऱ्हाड खाली टाकली. बेहरमच्या त्या अर्धवट चढलेल्या देहाची राख झाली होती. प्रथमेशने वरून मानसीला हात दिला. ती त्या खड्ड्यातून बाहेर आली. तिची पावले आता राजेशच्या दिशेने जाऊ लागली. राजेश निश्चित पडला होता. त्याच्या तोंडातून एक काळा धूर निघून हवेत मिसळत होता. मानसी त्याच्या जवळ गेली. राजेश, राजेश उठ. मानसीने राजेशच्या गळ्यावर जी जखम झाली होती त्यावर रुमाल बांधला. मानसी त्याला जोरात हलवत होती. राजेशला एक जोराचा ठसका लागला आणि त्याने डोळे उघडले. मानसीकडे बघून राजेशने तिला घट्ट मिठीच मारली. काही सांगू नको मला. माझ्या हट्टापायी त्या सैतानाला अंगात घेतलं मी. तुमचा जीवही घेतला असता, पण तू सावरलंस सगळं. मानसीने आपल्या डोळ्यात पाणी आणलं आणि त्या कापऱ्या आवाजात म्हणाली, सावरणार कशी नाही? मी बजरंगबलीची खूप मोठी भक्त आहे ना. राजेशने तिचे डोळे पुसले. माफ कर मला. तुझं नाही ऐकलं मी. आपण उद्याच इथून निघायचं. आणि हो, तो जो कोणी बेहरम माझ्या डोक्यात होता ना, त्याने माझ्या डोक्यात त्या खजिन्याचा पत्ता सोडला आहे. इथेच कुठेतरी दफन आहे तो. आपण तो काढून घेऊ. काय म्हणतेस? मानसीने राजेशच्या छातीवर प्रेमाने थाप मारली आणि ते त्या बंगल्याच्या दिशेने जाऊ लागले. बंगल्याच्या छतावरून 4-5 पांढऱ्या सावल्या हवेत मिसळताना त्यांना दिसल्या. अनेक वर्ष बेहरमच्या राक्षसी बंगल्यात कैदेत असलेल्या सर थॉमस आणि त्यांच्या कुटुंबाला कित्येक वर्षांनी मुक्ती मिळाली होती.